डझनभर जागांमुळे महायुतीमध्ये सध्या संभ्रमावस्था बघायला मिळते। जागांवरती अंतिम निर्णय न झाल्यामुळे कार्यकर्ते एकीकडे गोंधळात सापडलेले आहेत, दुसरीकडे नेत्यांच्या बैठका होत आहेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक आणि दक्षिण मुंबई या जागा सोडण्यास शिंदेंच्या शिवसेनेने नकार दिलेला आहे। सर्वेचा दाखला देत भाजपकडनं मात्र या जागांवरचा दावा अद्यापही कायम आहे। महायुतीमधील 11 जागांवरील संभ्रम कधी दूर होणार हा प्रश्न त्यामुळे पडतोय। तर महायुतीमध्ये ही संभ्रमावस्था कायम आहे। जवळपास 11 जागा आहेत ज्यावरनं हा सगळा संभ्रम महायुतीमध्ये आपल्याला बघायला मिळतो। आणि याविषयी अधिक बोलूयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, महायुतीमध्ये निर्माण झालेला हा सगळा संभ्रम, 11 जागा कोणकोणत्या आहेत ज्याच्यावरनं सध्या महायुतीमध्ये हा संभ्रम आपल्याला बघायला मिळतो? ओम, गुरु, गेल्या 1 ते 2 महिन्यापासून सातत्यानं, अगदी आपण म्हटलं तर फेब्रुवारी महिन्यापासून महायुतीतली कुठली जागा नेमकी कोणाला मिळणार याबाबत जो संभ्रम आहे तो काही केल्या संपत नाहीये, त्याबाबत स्पष्टता येत नाहीये। महत्त्वाच्या हिटिंग जागा ज्या आहेत, ज्यामध्ये नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, सातारा असेल, धाराशिव असेल, या सगळ्या जागा, विशेषत्वानं ठाणे आणि कल्याण या महत्त्वाच्या काही जागा आहेत, त्यामध्ये पालघरचा देखील समावेश आहे। मुंबईतल्या काही 2-3 जागा आहेत। या सगळ्या जागांचा जो काही प्रश्न आहे तो काही केल्या सुटत नाहीये। गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहिलं असेल सातत्याने या जागांबाबत बैठका होत आहेत। ठाण्याची जागा काही केल्या शिंदेंना सोडायला तयार नाहीत, कारण शिंदेंचं होमटाऊन असलेलं ठाणे हे राजकीय दृष्ट्या तितकंच महत्त्वाचं बनलं गेलं 1 ते 2 वर्षामध्ये। सातत्यानं नाशिकची जागा असेल जी त्यांनी 2 टर्म जिंकलेली आहे, 3 टर्म पासून 3ऱ्या टर्मला सुद्धा ती जागा शिवसेनेला मिळावी, हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना ती मिळावी, ठाण्यामध्ये सुद्धा ती, अशा अनेक जागा आहेत, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल, दक्षिण मुंबईची जागा असेल, आणि अशा अनेक महत्त्वाच्या जागांवरचा जो संभ्रम आहे, शिंदे गटाचा जो श्रेय या जागांवरती आहे तो अशा स्वरूपाचा आहे की या जागांशी केवळ राजकीय नाही तर भावनिकदृष्ट्या आमचं पक्षाचं, शिवसेनेचं एक बंधन आहे, एक रिलेशन आहे। त्यामुळे या जागा आम्हाला काही केल्या सोडता येणार नाहीत, अशा प्रकारची माहिती। मात्र जी काल बैठक वर्षा निवासस्थानी झाली, ज्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, या बैठकीमध्ये मुख्यत्वे 3 जागांवरती सहमती झाल्याचं कळतंय। त्यात ठाण्याची जागा आणि पालघरची जागा ही एकनाथ शिंदेंच्या ताब्यात जाईल, तर रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो भाजपचा से आहे तो मान्य झालेला आहे, त्यावर अनेक दिवसांपासून शिक्कामोर्तब झालेलं आहे। या 3 जागांवरती साधक बाधक चर्चा झालेली आहे, त्यावर सहमती झाली असं कळतंय। त्यामुळे या जागा ज्या शिवसेनेच्या पारंपरिक आहेत त्या रिटेन करणं शिंदेंसमोरचं मोठं आव्हान आहे।